श्रावण महिन्याची पावन सुरुवात झाली आहे आणि या भक्तिमय वातावरणात आध्यात्मिक यात्रांचा सिलसिलाही वेग येऊ लागला आहे। याच मालिकेत सुंदरकांड ग्रुपच्या संख्यांनी एका अनोख्या आध्यात्मिक यात्रेचे आयोजन केले, ज्यात निसर्ग आणि भक्तीच्या अद्भुत संगमाचा अनुभव दिला। चला या मनमोहक यात्रेबद्दल सविस्तर जाणून घेऊया। श्रावण मासच्या पावन सुरुवातीसोबतच सुंदरकांड ग्रुपच्या सख्यांनी रिमझिम पाऊस आणि चोहोबाजूला पसरलेल्या हिरवळीत एक अत्यंत भक्तिमय आध्यात्मिक यात्रेचे आयोजन केलेत। या यात्रेचा पहिला टप्पा होता जहांगीरपूर येथील प्रसिद्ध महारुद्र मारुती मंदिर। येथे सर्व सख्यांनी पूर्ण श्रद्धेने सुंदरकांड आणि हनुमान चालीसाचे पठण केलेत, आरती केली आणि प्रसाद ग्रहण केला। यानंतर यात्रेचा पुढील टप्पा होता संत शंकर महाराज पिंपळखुटा, जिथे त्यांना सर्व ज्योतिर्लिंगांचे, अष्टविनायकांचे आणि चारही धामच्या दर्शनाचे पुण्य लाभलेत। हा अनुभव खरोखरच अद्वितीय होता। येथून पुढे जात सर्व सख्यांनी कौंढण्यपूरमध्ये विठोबा, रुक्मिणी माता आणि गंगामाईचे दर्शन घेतले। अंबा माता आणि गोवर्धन जगदीशांच्या चरणी नमन करून सर्वांचे मन अत्यंत प्रसन्न झाले। या यात्रेचा अंतिम टप्पा टाकरखेडा येथे पोहोचला, जिथे संत लहानोजी महाराजांच्या समाधीस्थळांचे दर्शन घेण्यात आले। येथील भव्य परिसर पाहून सर्वांचे मन प्रफुल्लित झाले। जणू काही आजही तिथे संतांची दिव्य दृष्टी आणि ऊर्जा विद्यमान आहे असे वाटत होते। या संपूर्ण यात्रेत सर्व सख्या पूर्णपणे भावविभोर झाल्या होत्या। दर्शन, श्रद्धा आणि निसर्गाच्या या संगमाने सर्वांच्या हृदयाला भक्तिरसाने ओथंबून टाकलेत। ही यात्रा यशस्वी करण्याकरिता सरला जाजू, किरण सोनी, रजनी सारडा आणि पूजा राठी यांचे विशेष सहकार्य लाभलेत। तसेच सर्व सख्यांच्या विशेष सहभागाने ही यात्रा आणखीनच अविस्मरणीय ठरली। खरोखरच ही यात्रा केवळ एक भौतिक भ्रमण नव्हती, तर भक्ती आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा सुंदर अनुभव होता। असे आध्यात्मिक आयोजन निश्चितच मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात। भविष्यातही अशा आणखी यात्रा आयोजित केल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे।